नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजच्या या विशेष, सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाच्या महाबुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. येथे आपल्याला पेन्शन, राज्य सरकारी योजना, महागाई भत्ता आणि तुमच्या अधिकारांशी निगडीत प्रत्येक छोटी मोठी आणि खात्रीशीर अपडेट अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत पाहायला मिळते. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही मोठी अपडेट आपल्याकडून चुकूनही मिस होणार नाही. राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्याचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठ्या घडामोडींचा काळ मानला जात आहे. पगारवाढ, पेन्शनमधील सुधारणा, 8व्या वेतन आयोगाची प्रगती, महागाई भत्ता, थकबाकी आणि पेन्शनला करमुक्त करण्याची मागणी अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर सध्या राज्य प्रशासकीय वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू आहेत. यासोबतच राज्याचा वित्त विभाग आणि पेन्शन संचालनालयाकडून काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे देखील समोर आली आहेत, ज्याचा थेट परिणाम राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सवर होणार आहे. आजची ही संपूर्ण माहिती अतिशय लक्षपूर्वक समजून घेण्यासारखी आहे, कारण येथील प्रत्येक मुद्दा तुमच्या खिशाशी, तुमच्या पेन्शनशी आणि पर्यायाने तुमच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. सर्वात आधी आपण चर्चा करूया ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रशासकीय हालचालींची. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की 8व्या वेतन आयोगाचे नेमके काय झाले. आयोगाच्या स्थापनेबाबत किंवा त्याच्या कामकाजाबाबत नेमकी प्रगती कोठपर्यंत पोहोचली आहे याची शाश्वत माहिती अद्याप कोणालाही नव्हती. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की 8व्या वेतन आयोगाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे तयार करून ती आता संबंधित मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहेत. असे असूनही जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था कायम आहे. हाच संभ्रम दूर करण्यासाठी आता राज्य कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीमध्ये 8व्या वेतन आयोगाचं काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि पुढील प्रक्रिया कशी पार पडणार आहे यावर सविस्तर चर्चा केली जाईल. या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक औपचारिक पत्र देखील पाठवण्यात आले असून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली आहे. जरी या बैठकीची अंतिम तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी येत्या काही दिवसात यावर मोठी स्पष्टता समोर येईल अशी मोठी अपेक्षा आहे. जर ही बैठक यशस्वी झाली तर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनभोगी यांच्यासाठी हे येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आनंदाचे वृत्त ठरेल. कारण 8वा वेतन आयोग केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नसून तो पेन्शनची रचना, फिटमेंट फॅक्टर, विविध भत्ते आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा पाया ठरणार आहे. आता वळूया दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे महागाई भत्ता आणि महागाई राहत, ज्याची प्रतीक्षा सध्या राज्यातील लाखो लोक करत आहेत. जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या DA आणि DR बाबत कर्मचारी आणि पेन्शनर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सहसा सरकार होळीच्या सणापूर्वी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करत असते, पण यावेळेस होळी उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याच कारणामुळे आता अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे की मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी ही घोषणा होईल ती 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू मानली जाईल. याचाच अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचा थकबाकीचा फरक म्हणजेच एरियर देखील मिळणार आहे. जर कॅबिनेटने मार्चमध्ये मंजुरी दिली तर एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यात जमा होणाऱ्या पगारात किंवा पेन्शनमध्ये वाढीव DA आणि DRचा समावेश असेल. महागाई भत्ता वाढल्यामुळे मासिक उत्पन्नात मोठी वाढ होते, ज्यामुळे वाढत्या महागाईचा सामना करणे थोडे सोपे जाते. विशेषतः पेन्शनर्ससाठी ही वाढ अत्यंत गरजेची असते, कारण वाढत्या वयानुसार त्यांचे घरगुती आणि वैद्यकीय खर्च देखील सातत्याने वाढत असतात. या महाबुलेटिनमध्ये पुढे एक तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाला आपले म्हणणे किंवा सूचना पाठवण्याची योग्य पद्धत. आयोगाने आता अतिशय स्पष्ट केले आहे की जर कोणत्याही कर्मचाऱ्याला, पेन्शनरला किंवा एखाद्या संघटनेला आपल्या मागण्या किंवा सूचना आयोगापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यांना केवळ ऑनलाईन माध्यमाचाच वापर करावा लागेल. अनेकदा लोक आपली तक्रार किंवा मागणी स्पीड पोस्टाने किंवा साध्या टपालाने तसेच ईमेलने पाठवतात, पण आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की अशा टपालाने किंवा ईमेलने पाठवलेल्या पत्रांचा कोणताही विचार केला जाणार नाही. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक विशेष लिंक देण्यात आली आहे, तिथेच तुम्हाला तुमची सर्व माहिती PDF स्वरूपात अपलोड करावी लागेल.
ही माहिती तुमच्यासाठी यासाठी महत्त्वाची आहे कारण अनेकदा योग्य प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे चांगले आणि अतिशय उपयुक्त सल्ले सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपण त्या मागणी पत्रावर सविस्तर चर्चा करूया, ज्याने पेन्शन वर्गात एक नवीन आशा निर्माण केली आहे. या मागणी पत्रात पेन्शनर्सच्या हिताचे अनेक मोठे मुद्दे मांडले गेले आहेत. त्यातील प्रमुख मागणी म्हणजे अतिरिक्त पेन्शन मिळण्याची वयोमर्यादा आता कमी करणे. सध्याच्या सरकारी नियमानुसार जेव्हा एखादा पेन्शनर 80 वर्षांचा होतो तेव्हाच त्याला 20% अतिरिक्त पेन्शन मिळते. पण आता अशी मागणी केली जात आहे की 80 वर्षांची ही मर्यादा खूप जास्त आहे. त्याऐवजी वयाच्या 65व्या वर्षापासूनच टप्प्याटप्प्याने अतिरिक्त पेन्शन सुरू केली पाहिजे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर वयाच्या 65व्या वर्षी 5% वाढ द्यावी, 70व्या वर्षी 10% वाढ द्यावी, 75व्या वर्षी 15% आणि 80व्या वर्षी 20% वाढ द्यावी, अशी अनेक मोठी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्यांचे वय 100 पूर्ण झाले आहे त्यांना पूर्ण पगाराइतकी म्हणजेच 100% पेन्शन मिळावी, अशी ही एक मोठी मागणी करण्यात आली आहे. यामागील तर्क असे आहे की उतार वयात औषधोपचार, आरोग्य सेवा आणि विशेष देखभालीचा खर्च प्रचंड वाढतो. अशावेळी ही अतिरिक्त मिळणारी रक्कम त्यांना खूप मोठा आधार देणारी ठरेल. यासोबतच कम्युटेशन रिकव्हरी म्हणजेच पेन्शन विक्रीची परतफेड करण्याच्या कालावधीबाबत देखील मोठी मागणी समोर आली आहे. सध्याच्या नियमानुसार पेन्शन विक्रीची रक्कम परत करण्यासाठी कर्मचाऱ्याला 15 वर्षे लागतात. पेन्शनर्सचे असे म्हणणे आहे की हा 15 वर्षांचा काळ मानवी दृष्टिकोनातून खूप मोठा आहे. अनेक राज्यांमध्ये ही वसुली 11 ते 12 वर्षातच पूर्ण मानली जाते, मग आपल्याकडे 15 वर्षे का असावी? ही मुदत 12 वर्षांवर आणल्यास पेन्शनर्सना त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळेल आणि त्यांच्या हातात दरमहा जास्त रक्कम येईल. दुसरीकडे पेन्शनला पूर्णपणे टॅक्स फ्री म्हणजेच टॅक्स फ्री करण्याची मागणी देखील आता जोर धरत आहे. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की पेन्शन हे कोणतेही व्यावसायिक उत्पन्न नाही, तर ती त्यांच्या आयुष्यभर केलेल्या सेवेची पावती आहे. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांच्या हातात येणाऱ्या या मर्यादित रक्कमेवर आयकराची कोणतीही कपात होऊ नये, जेणेकरून त्यांना अधिक चांगली आर्थिक सुरक्षा लाभेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता ठरवण्याचे जुने सूत्र किंवा फॉर्म्युला पूर्णपणे बदलणे. सध्याचा महागाई भत्त्याचा फॉर्म्युला हा बाजारातील वास्तविक महागाईच्या तुलनेत खूपच कमी दिलासा देतो, असे कर्मचारी संघटनांचे ठाम मत आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे आणि सेवांचे दर ज्या वेगाने वाढतात त्या तुलनेत डीएची मिळणारी वाढ खूपच अपुरी पडते. त्यामुळे महागाई भत्त्याचे नवीन आधुनिक आणि अधिक प्रभावी सूत्र तयार करण्याची मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या 50%ऐवजी 70% रक्कम पेन्शन म्हणून मिळावी, अशी ही एक मोठी मागणी समोर आली आहे. वाढत्या महागाईत निवृत्तीनंतरचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी 70% पेन्शनचा निर्णय अत्यंत क्रांतिकारी ठरू शकतो. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याने गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तो म्हणजे 18 महिन्यांचा प्रलंबित डीए एरियर. कोविड काळामध्ये आर्थिक अडचणींचे कारण देऊन रोखण्यात आलेली ही थकबाकी अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. या संदर्भात सरकारवर एकूण किती आर्थिक भार पडणार आहे आणि जर ही रक्कम 8% व्याजाने दिली गेली तर त्याचे अंतिम स्वरूप काय असेल, यावर सरकारला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी लागू शकते. हे प्रकरण केवळ थकबाकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते राज्यातील लाखो कुटुंबांच्या आर्थिक अपेक्षांशी आणि विश्वासाशी जोडलेले आहे. जरी अंतिम निर्णय हा पूर्णपणे सरकारच्या आर्थिक धोरणावर अवलंबून असला तरी हा मुद्दा अद्याप जिवंत आहे आणि त्यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी. कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात जी सवलत मिळत होती ती काही ठिकाणी बंद करण्यात आली आहे. आता कर्मचारी संघटना आणि पेन्शनर असोसिएशन अशी मागणी करत आहेत की ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा त्यांच्या प्रवासात सवलत मिळावी, जेणेकरून वयोवृद्ध लोकांना तीर्थयात्रा किंवा आपल्या नातेवाईकांना भेटणे सोपे जाईल. ही मागणी पेन्शनर कल्याणाच्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा बनली आहे. शेवटी मार्च महिन्याची पेन्शन मिळण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना. आपल्याला माहीतच आहे की मार्च हा आर्थिक वर्षाच्या शेवटचा महिना असतो, त्यामुळे सर्वच सरकारी विभागांवर आणि बँकांवर हिशोब पूर्ण करण्याचा प्रचंड ताण असतो. अनेकदा तांत्रिक कारणामुळे किंवा बँकांच्या क्लोजिंग प्रक्रियेमुळे मार्च महिन्याची पेन्शन 31 मार्चला तुमच्या खात्यात जमा होत नाही. अशावेळी कोणत्याही पेन्शनरने घाबरून जाण्याचे किंवा गोंधळून जाण्याचे कोणतेही कारण नाही. अशी प्रलंबित पेन्शन सामान्यतः 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात 100% जमा केली जाते. त्यामुळे थोडा संयम ठेवणे आणि अधिकृत माहितीची वाट पाहणे गरजेचे आहे.
मित्रांनो, आजच्या या विशेष महाबुलेटिनमध्ये आपण पाहिले की राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी आगामी काही दिवस आणि महिने किती निर्णायक आहेत. एकीकडे 8वा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे पेन्शन सुधारणेच्या मोठ्या आणि रास्त मागण्या सरकारसमोर ठेवल्या गेल्या आहेत. या सर्व विषयांवर MX मराठी न्यूजचे अतिशय बारीक लक्ष आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अफवांवर किंवा मेसेजेसवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आम्ही आपल्याला वेळोवेळी अतिशय अधिकृत, अभ्यासपूर्ण आणि खात्रीशीर माहिती अशाच प्रकारे देत राहू. जर आपल्याला ही सविस्तर माहिती खरोखरच उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व सहकारी कर्मचारी मित्रांना आणि निवृत्त पेन्शनर बांधवांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या प्रत्येक मोठ्या आणि खऱ्या अपडेटसाठी MX मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा आपल्या हक्काचे विश्वसनीय चॅनल MX मराठी न्यूज. धन्यवाद.